जेव्हा सावी नव्हती तेव्हा मला खरंच अर्धा पाऊण तासामध्ये स्वयंपाक फटाफट होत होता. पण आता सावी असल्यामुळे मी तिला बिझी ठेवते आधी कशात तरी आणि मग स्वयंपाक करायला घेते. मी आज तिला कार्टून लावून दिलं होतं आणि मग स्वयंपाकाची तयारी करायला घेतली. आज वरण करणार होते. मी डाळ शिजत घालताना हळद, मिरची आणि टोमॅटो टाकते, म्हणजे जरा डाळीला पण छान चव येते. तोपर्यंत सावीचे हे पराक्रम चाललेलं होतं. ड्रेसिंग टेबलवरती सडून पावडरचा डबा वगैरे घेतलेला खेळायला आणि ती सगळं काही असं करत असते रोज. त्याच्यामुळेच मी ड्रेसिंग टेबल सगळं रिकामं करून ठेवलं होतं आणि उंच ठिकाणी दिलं होतं ठेवून. आणि ती जराशी बिझी राहावी म्हणून तिला साई वगैरे खायला दिली, म्हणजे त्याच्यात थोडंसं 5-1 मिनटं वेळ जाईल तिचा. पण ती लगेचच आली मी कणिक मळायला घेतल्यानंतर आणि परत मग पीठ दे मला खेळायला म्हणून चाललेलं तिचं. मग थोडंसं पीठ वगैरे दिला तिला खेळायला आणि मी चपाती करायला घेतली. तोवर ती फ्रीजजवळ आलीच होती, कारण मी जेव्हा टोमॅटो मिरची काढलेली होती ना तेव्हा फ्रीज लॉक करायला विसरलेले होती. त्याच्यामुळे तिला लगेचच चान्स मिळाला आणि मग फ्रीजमध्ये आलेली खेळण्यासाठी. मग मी लगेच स्विच ऑफ करून दिला आणि म्हटलं असं काय करते ते करूयात, फटाफट चपाती करून घेऊयात. आणि मग चपाती वगैरे केली. पण जी काय गरमीमुळे माझी अवस्था खराब झालेली होती, किचनमध्ये खरंच उभं राहायची इच्छा होत नाही ह्या गरमीमुळं. असं वाटतं जेवायला पण नको आणि बनवायला पण नको. आज मी जेवणामध्ये वरण, भात, चपाती आणि गवारीची भाजी केली होती आणि जेवून झाल्यानंतर मग थोडंसं आराम करत करत पिक्चर बघत होते मराठी. पण जे काही किचनची अवस्था झाली होती ती बघताना खरंच असं वाटलं की पहिलं भांडी घासून घेऊयात, कारण किचन जर क्लीन असेल ना तर खरंच मूड पण खूप छान होतो आणि चिडचिड थोडीशी कमी होते. किचन वगैरे आवरलं आणि सावीला थोडंसं खायचं होतं काहीतरी नाश्ता वगैरे. मग म्हटलं काहीतरी बिस्किट वगैरे देण्यापेक्षा लिंबू सरबत करते, म्हणजे थोडंसं पाणी पण तिच्या पोटात झालं, कारण ती पाणी प्यायला अजिबातच हे करत नाही, इच्छा होत नाही तिची. मग लिंबू सरबत वगैरे केलं आणि तिला लिंबू सरबत दिलं प्यायला आणि त्यानंतर मग खाली घेऊन गेलेलं तिला खेळण्यासाठी, कारण मी संध्याकाळी रोज घेऊन जाते तिला खेळण्यासाठी, कारण थोडंसं स्क्रीन टाईम पण कमी होतो तिचा. मग खाली गेल्यानंतर ती पण छान खेळत होती आणि असा होता आजचा ब्लॉग. तुम्ही जर नवीन असेल माझ्या पेजला तर फॉलो करायला विसरू नका. बाय.